नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असता तर प्लीज मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर गायत्री, काय बनवते तू आज? पावभाजी. पावभाजी? ये. दाखव काय काय टाकते तू पावभाजी मध्ये. पावभाजी मध्ये बघा इथे काढून ठेवले, हा. बॉईल करायला टाकते आता. साईडला हो गं तिला. बॉईल करायला टाकते, पण काय काय टाकते ते तर सांग. कॅमेरा तर दाखवा इकडं. कुठं? इकडे हा, दाखव. मी दाखवे. इथं फ्लावर घेतले हा. आणि बटाटे घेतले, गाजर घेतले आणि वाटाणे घेतले. आता यांचं काय करशील? आता यांना कुकरला लावेन, म्हणजे बॉईल करशील का ते? बॉईल करेल त्यांना. आणि त्याच्यामध्ये थोडं बटर पण टाकेन. त्याच्यामध्ये बटर टाकशील. चला मित्रांनो, आता हे फुल त्याच्यात टाकते मी आता. हा, हे बॉईल करायला टाकतेस ना? हा, boil. चला आता पावभाजी बनते मित्रांनो. आता पावभाजी पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता आपली पावभाजी कशी बनते, काय नाही, गायत्रीने कसं बनवलं, काय नाही, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. मी आता नाही टाकले, बीन्स नाही आणले नव्हते, मग मी हेच टाकते. हा, फक्त हेच टाकतेत ना. आता यांना किती वेळ ठेवशील तू बॉईल करायला? ते बॉईल होतोपर्यंत अर्धा येईल, म्हणजे अर्धा नाही 2-3 शिट्ट्या घेते. हा का, म्हणजे 15 मिनिटं. हा. 15 मिनिटामध्ये बॉईल होऊन जातं ना पूर्ण ते. त्याच्यामध्ये बटर पण टाकतेस का? हा. मोठं नाही म्हटलं, जाऊ दे, 10 वाला ते बटर घेऊन आलोय, म्हणजे ते कसं 2 वेळा टाकता येईल ना ते. त्याच्यामध्ये आता ते बॉईल होत आहे ना, त्याच्यामध्ये तिने बटर पण टाकलेलं आहे. हम्म. हे आता पूर्ण इथं बॉईल झालेलं आहे मित्रांनो. हे बघा, आपण जे काय ते फ्लावर वगैरे, बटाटे, गाजर, वाटाणे सर्व टाकलं होतं ते पूर्ण आता ते आणायला गेले असं मॅश करायचं. हा, ते पावभाजी ते मॅच करायचं. मॅश मग मॅश करणं असं अच्छा बारीक करायला असं. अच्छा, बारीक करायला ते नाहीये का आपल्याकडे? नाही. हा, ठीक आहे, जाऊ दे. संसारामध्ये छोट्या छोट्या गोष्टी येतच राहतील ना, एक एक वस्तू घ्यायला लागेल ना, हा, बरोबर. बरोबर की नाही? आता आज काय बोलता, ग्लास घेतला, तांब्या घेतला, उद्या ते पण घेऊन घेऊ. तांब्या नाही घेतलाय, ग्लासच घेतलाय. तांब्या नाही घेतलाय? अच्छा, घेऊन घेऊ, मग तांब्या पण घेऊन घेऊ आपण. ठीक आहे. आता ते आता पूर्ण कसं बारीक करते का ते? हा, हे सगळं असं मिक्स करते ना बारीक. हा, कर पूर्ण बारीक. झाली ना मग पावभाजी, का अजून बाकी आहे? नाही ना, हे सगळं टाकायचंय, अजून तडका द्यायचा बाकी आहे. तडका द्यायचा बाकी आहे अजून? मग. हा, कर मध्ये पूर्ण बारीक कर. थोडं जाड ठेवा, काहीतरी एकदम पण बारीक नको करू ना. मग का पूर्ण बारीक करायला लागतं? एवढं जाड बारीक करायला लागतं ना. अच्छा, हे बघा इथं पूर्ण आता ते पूर्ण बारीक करून ठेवलेलं आहे. हे बघा, म्हणजे पूर्ण असं पाण्यासारखं. आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी पण टाकलंय ना? हा, ते असं जास्त घट्ट झालं होतं. हा हा. आता हे कढईमध्ये काय करते? तेल टाकलंय त्याच्यात. हा. 2 पळ्या तेल टाकलं आणि आता हे कापलेले सगळे कांदे, टमाटर, शिमला मिरची हे टाकेल त्याच्यात. अच्छा, हे बघा इथं सर्व कापून ठेवलं. इकडे कोथिंबीर, कांदा, शिमला मिरची आणि टमाटर. आणि ते कसलं अद्रक लसूणचं पेस्ट आहे का ते? हा, अद्रक लसूणची पेस्ट. आणि काय बटर पण टाकते त्याच्यात? हा, थोडं टाकलं. हिने का खाल्लं होतं हे? थोडं त्रिशूने खाल्लं ना थोडस. मग खोकला येईल ना तिला. अरे, तिने कधी घेतलं मलाच समजलं नाही. ते बटर घेतलं, ते थोडंसंच खाल्लं, जास्त काय खाल्लं नाही. थोडस. अरे हा, मग थोडं फारच खाल्लं ना. चम्मच पण नाही राहू दे ती पोळी. तो घे ना, प्लॅस्टिकचा चम्मच घे ना. नाही ना, तो खराब होईल ना. हा, मग आता चम्मच कुठे ठेवले दादा? घे ते चाकूनच टाका आता. हे त्याच्यामध्ये गेलंय. आता कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता बटर टाकलेलं आहे. आता काय टाकणार? कांदे, टमाटर. हे ते बघ, जळालं ना ते का नाही? ते काही जळतं का बरं? हा, जळत नाही ते. त्या आवाज येत होता ना तसा. आता त्याच्यात कांदे टाकते. अच्छा, कांदा किती? एकच कापला होता का? हा, एकच कांदा टाकते. एक कांदा कापलेला. मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा की गायत्रीने पावभाजी कशी बनवली, आपली घरगुती पावभाजी बनवली. कसं आहे, बाहेर येते ना बटाटा. एकदम मस्त वास येतोय कांद्याचा. आणि त्या बटर टाकलाय ना, म्हणून त्याचा वास येतोय. हा, वास नाही येत. हा, या आपलं घरच्या घरी कसं आहे, बनवून घेते पावभाजी. कसं आहे, येतं म्हणून घरामध्ये बनवायला, तर काय हरकत आहे. मग बाहेर तसं पण 120-130 ला पावभाजी भेटते. आणि ते कसं तेल वापरतात आणि कसं ते कांदे, टमाटर काय टाकतात आणि काय नाही. अद्रक लसूणची पेस्ट टाकली. हा, आधी तेल टाकलं, बटर टाकलं, नंतर कांदे टाकलेत आणि आपलं ही आलं लसूणची पेस्ट. आता शिमला मिरची. आता ही शिमला मिरची. किती? 2 होतात ना शिमला मिरच्या? एकच टाकली. अच्छा, त्याच्यामध्ये 2 शिमला मिरच्या टाकल्यात. आता हे सगळं मॅश करून घेऊन मस्त बॉईल झालं का, हा, मग त्याच्यामध्ये मसाले टाकेन. पावभाजी मसाला, तिखट, हळद, मीठ सगळं टाकून देते. ओके. आधी पूर्ण फ्राय होऊ देशील ना हे? हा, हे सगळं फ्राय होईल आता मस्त.
हे आपले कांदा शिमला मिरची पूर्ण फ्राय होत आहेत मित्रांनो. आता टमाटर पण लगेच टाकशील का? हा, टाकते ना आता. बाहेर माहिती का काहीतरी किती म्हणजे 120 130 अशी पावभाजी भेटते, बरोबर की नाही? मग ते आयतं भेटतं ना. हा, ते आयतं भेटतं, बरोबर आहे. पण ते किचन मध्ये काय टाकतात काय नाही ते कुणाला माहिती. आता टमाटर टाकते त्याच्यात. हा, टमाटर टाक आता. कधी पण घरी खाल्लेलं चांगलं की बाहेर जाऊन खाल्लेलं चांगलं काहीतरी? बाहेर. मजा येते ना काहीतरी वेगळं मस्त. अरे काय मजा येते बाहेरचं, उलट कमी खायचं काहीतरी, कारण की आता मग जाऊ दे, असं काहीतरी नवीन बनवायचं तरी शिकतं माणूस. हा, तेच नवीन नवीन काहीतरी बनवत राहायचं ना माणसाने, बरोबर की नाही? आता हॉटेलमध्ये पण काय भेटतं, तेच ना. मग जे तू घरी बनवू शकते तेच हॉटेलमध्ये भेटतं ना. असेच बनवतात, तेच बनवतात. असेच बनवतात ना पावभाजी, काय वेगळी असते अजून. ते बघा त्याच्यामध्ये टमाटर पण आपले फ्राय होतात. फ्राय होऊ देते थोडं. 5 मिनिटं फ्राय होऊ देशील ना? हा, फ्राय होऊ दे. तर झाकण ठेवते त्याच्यावर थोडंसं. हा, झाकण ठेवून दे, थोडी फ्राय होऊ दे. आता चांगल्या प्रकारे एकदम म्हणजे ते सगळं टाकलं होतं तिने, एकदम फ्राय झालेलं आहे आता ते. मस्त झालंय ना फ्राय आता. हा, मस्त झालेत ना. मस्त तेल पण सुटलंय, मस्त भाज्या मस्त फ्राय झाल्या आता. आता काय टाकणार त्याच्यामध्ये? आता त्याच्यात हा, तिखट, हळद, मीठ आणि पावभाजी मसाला. असं टाक. आता लगेच टाकणार आहेस का हा, लगेच टाकते. की अजून फ्राय होऊ देशील? नाही नाही, एवढंच फ्राय. ते लागेल पाहिजे ना थोडं हा, हा. त्याच्यामध्ये. ते तिखट कुठलं टाकणार आहेस तू? तिखट आपलं हेच रेग्युलर काश्मीरी. काश्मीरी? हा. म्हणजे काय ते तिखट काश्मीरवरून आणलंय? नाही मग? नाव दिलंय त्याची. अच्छा, नाव दिलंय काश्मीरी तिखट. हे काय हळद टाकली ना 1 चम्मच? टाकली त्याच्यामध्ये. हा, मग तू चम्मच नाही टाकायचं ना, पाकिटच टाक तिथं. पाकिटच टाक दिलं म्हणत तसाच बजेट आहे माझं तसं. हा का, तसंच समजत. हे कुठलं आहे? पावभाजी मसाला तो गोल तुचा आहे. ते चाकू सांभाळ, हाताने लागेल. फाड ना, असं दाताने फाड ना. हा, टाक बरं. मस्त स्मेल मस्त येतोय. पण मसाला टाकलाच नाही अजून. मसाला नाही टाकला? मग टाक ना मसाला, तरी एवढा भारी स्मेल येतोय. तू हळद वगैरे टाकले ना. हा कुठला आहे? पावभाजी मसाला आहे. मसाला आता चालला त्याच्यात. हे पूर्ण पॅकेट टाकून. पूर्ण पॅकेट? हे पूर्ण पॅकेट तिने पावभाजी मसाला टाकून दिलाय तिथं. वन टाइम यूज असतं ते. अच्छा. मस्त. आता तर एकदम ग्रेव्ही भारी झालेली मित्रांनो. आता त्याच्यामध्ये तर आता बघा अजून आपलं बटाट्याचं जे काही बॉईल केलंय ते टाकायचं बाकी आहे अजून. ते सगळं शिमला मिरची, कांदा, टमाटर हे पूर्ण आपले फ्राय झालेले आहेत. आता थोडं तिखट टाकते. तिखट टाकतेस? हा, टाक तिखट. आणि मीठ पण टाकायचं बाकी आहे. हा, थोडं म्हणजे किती तिखट टाकणार? अर्धा चम्मच. तिखट नको बनवू ना जास्त. नाही जास्त तिखट नको बनवू. हा, बस तेवढंच टाक. हे जर गेलं आपलं काश्मीरी तिखट आहे ना हे. पण जास्त नाही लावले ते. झालं ना, पूर्ण फ्राय झालं ना ते. हा, ते सर्व मसाला वगैरे टाकून झाले त्याच्यामध्ये, म्हणजे तिखट पण टाकून झालंय. आणि आपलं अजून तिखट, पावभाजी मसाला आणि हळद वगैरे सगळे टाकले गेले. आता हे त्याच्यात टाकते. अच्छा, भाज्या टाक. मॅश केलं त्या ना, हा. ते सगळं त्याच्यात टाकते. चला मित्रांनो, आता म्हणजे पूर्ण एकदम पावभाजी पूर्ण रेडी झाल्यासारखीच झालेली आहे. हे बघा, हे पूर्ण लाल लाल दिसते काहीतरी मस्त. टाकते ना. ही आपली पावभाजी रेडी होते आता. अजून त्याच्यात मीठ टाकलेलं नाहीये. मीठ टाकलं. मीठ टाकायचं बाकी आहे ना. वाव, मस्त दिसते ना काहीतरी. मग अजून काय पाहिजे तुला? येतं इथं घरामध्ये बनवता, मग कशाला बाहेरचं खायचं? मग बनली ना. ही बनली पावभाजी. हा, टाक मीठ टाक त्याच्यामध्ये. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं ना. जास्त काय नाही मित्रांनो, म्हणजे मला किती खर्च आला माहितीये का? जास्त 50-60 रुपये खर्च आला पूर्ण आणायला. त्याच्यामध्ये पूर्ण पावभाजीचं जे काय सामान होतं, शिमला मिरची, फ्लावर, परत गाजर आणि काय ते कांदे टमाटर ते असतातच, प्रत्येकाच्या घरात असतात. मेन काय आणायला लागणार आपल्याला? शिमला मिरची, गाजर आणि फ्लावर. हा, फ्लावर, वटाणे. काय नाही, 50-60 रुपयामध्ये आपली म्हणजे पावभाजी तयार होऊन जाते. घरच्या घरी आपलं बनवू शकतो, काही टेन्शन नाही. असं काही नाही. आता बघा, मुलं पण राहतात,
जे असं एकदम सिंगल राहतात, ज्यांचे लग्न नाही झालेत, पुण्या मुंबईमध्ये जॉबला आहेत, ते बरेच जण आता लाईफमध्ये आपापले स्ट्रगल करत आहेत. बरेच जण घरी येऊन पण जेवण वगैरे बनवत आहेत आणि बाहेर पावभाजी खाण्यापेक्षा आपण घरगुती पण बनवू शकतो. हे बघा, घरगुती आपल्या एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे. एक म्हणजे काय, आपला रेसिपीचा पूर्ण असा व्हिडिओ आहे एकदम, म्हणजे त्याला म्युझिक वगैरे बॅकग्राऊंड वगैरे तसं काही नाही आहे. मी पण बोलतोय, गायत्री पण बोलते, आणि तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने दाखवतोय की त्याच्यामध्ये आम्ही काय काय टाकलं आहे, काय काय नाही. बटाटा टाकला मी. आता बघा, त्याच्यामध्ये बटर पण टाकलेलं आहे. बघितलं तुम्ही, पहिल्यापासूनच बघितलं आम्ही त्याच्यामध्ये काय काय टाकलंय आणि काय काय नाही ते बघा. आता त्याच्यामध्ये गेलं बटर. हे थोडंफार बटर राहू द्या, ते पावला लावायला नाही, आहे ना बटर. हा. ही बघा, आहे का त्याला जास्त काय म्हणजे लागलं का पावभाजी बनवायला. हॉटेलमध्ये पण काय आपल्याला पण अशीच पावभाजी भेटते ना. आता ती किती आहे, 4 ते 5 जण खाऊ शकतात एवढी तरी पावभाजी आहे मित्रांनो ती, बरोबर. ती भाजी तेवढी आहे. आता आम्ही खाणार आहे ते 2च जण आहेत. संध्याकाळी पण मलाच कदाचित खायला लागणार ही भाजी. जास्त वास. मलाच खायला लागणार आहे ना. मलाच खायला लागेल. नाही, तुला पण तेच खायला लागणार ना मग. अभी हाँ? इसमें जाएगा हरा धनिया. हरा धनिया. अभी इसमें जाएगा हरा धनिया. अच्छा, ही आपली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्या. कशी बनली? अरे मस्तच बनले ना. है ना? हे बघा, कोथिंबीर वगैरे टाकून झाली. आता त्याच्यामध्ये पावभाजी. हे पावभाजी. कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो, गायत्रीने पावभाजी कशी बनली आहे काय नाही तर नक्की सांगा. झाली ना रेडी पूर्ण भाजी. झाली आता ते ready. पाव वगैरे फ्राय करायचे बाकी आहेत ना. हा, ते पाव फ्राय करून. हा, ते पाव वगैरे फ्राय करून घ्या आता. हे बघा, आता ही भाजी आपली पूर्ण रेडी झालेली आहे. मग ते असं पाव गरम करते ना तू. हा, कापून लावते. हा, कापून कर, नाही तर तुला बघ कसं वाटतंय तसे बनव. हे आहेत ना, ते पाव नाही राहत, ते लांब आले दुसरे असतात. कुठले लांब आले पाव, तर पावच असतो ना गायत्री. पावभाजीचे पाव आहेत ना, वेगळे असतात बशू. असेच असतात ना. हे आपल्या इकडे भेटतात, गुजरातला आहेत ना, वेगळे भेटतात. हा, मग ते गुजराती प्रत्येक स्टेटनुसार वेगळे भेटत असतील कदाचित, पण पाव तर सेमच भेटत असतील ना. नाही, तिकडे मस्त भेटतात. तिकडे मस्त भेटतात. हा, इथं मुंबईमध्ये पण चांगले भेटतात. काही चांगले नाही, काय चांगले नाही भेटत. आमच्या मुंबईला असं नाही बोलायचं, मुंबईमध्ये सर्व भेटतं. काय नाही भेटत. काय नाही भेटत, सर्व भेटतं. जे नाही पाहिजे ना ते भेटतं मुंबईमध्ये. चला, आता ते आपले पाव वगैरे इकडे फ्राय होतात, तिकडे ती भाजी वगैरे तर पूर्ण रेडी झालेली आहे. आता हे बटरमध्ये आज जरुरी नाही मित्रांनो बटर लावायला लागतं पावला, तसं पण काही नाही आहे. आपलं साधं सिंपल पण आपण करू शकतो, पावसोबत खाऊ शकतो. पण आता आणलं होतं बटर तर म्हटलं ठीक आहे, लाव बटर लाव म्हटलं. ते सगळे पाव थोडे तुटतात ते. राहू दे ना मग. अरे तुट्टा आहेत मग सगळ्यांना, बटर नको लाव, राहू दे. नाही, हे भाजी लावते. तू सगळेच फ्राय करते का ते पाव. हा, मग हा कर. तर मलाच देऊन देऊ बनवून, आम्ही नका खाऊ. अरे मग मला थोडी माहिती आहे तुला ते गरम करून आवडतात की थंडच खाशील तू. हा, नाही, तुम्हाला चव आहे, आम्हाला काही चव नाही, आम्हाला नाही समजत. हा ना. हा, नाही तर. त्यांना भाजी लावतेस. हा, तुम्हाला भाजी लावून आवडतात का? मग आवडतात ना भाजी लावून, नाहीतर असे पण फ्राय केले चालते. नको भाजी वगैरे नको लावू, असेच कर फ्राय त्यांना. तुम्हाला आहे ना, मग खरंच काही. हा बस, असेच कर फ्राय. म्हणून मी बोलत होती ना, ते वरून लावते, जास्त नाही. हा, वरून असे लाव, तेव्हा मस्त बटर वगैरे लावून हे आपले पाव पण इकडे रेडी होत आहेत. जास्त नको लाव बटर, नाही तर ते बटरच लागेल सर्व. हे बघा मित्रांनो, फायनली आपलं पूर्ण पावभाजी इथं रेडी झालेली आहे. मस्त पाव पण फ्राय केले, तिथं कांदा, निंबू आणि इथं पावभाजी, त्याच्यावरती आहे बटर. तर धन्यवाद गायत्री पावभाजी बनवल्याबद्दल. चव तर एक नंबरच असणार मित्रांनो, त्याच्याबद्दल काय वादच नाहीये. बघा तुम्ही घरगुती पण आपलं एकदम म्हणजे बनवू शकतात, असं काही नाही, त्याला जास्त मोठा खर्च लागत नाही, काही नाही, आरामात बनवू शकतात तुम्ही. इथं आपली पूर्ण आता पावभाजी इथं रेडी झालेली आहे. हे बघा, मस्तच बनवली मित्रांनो. हे बघा, त्रिशू खाशील ना तू पावभाजी. हा, अरे ते निंबू चाटते. हे तेव्हा निंबू चाटला वाटतं तिने. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल.